नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण कॉन्टॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. मला अजून तुझ्याशी काहीच नाही बोलायचं आहे, बोलत आरुषीने कॉल कट केला. आरुषीने फोनकडे पाहिलं आणि एक मोठा श्वास घेतला. अक्षयने पण या गोष्टीमुळे त्याने किती चुकीचं समजलं होतं. काय नाही आरोप लावले, पण तेव्हा आरुषीने किती लावला होता तेव्हा स्वतःला खरं करण्यासाठी. कसं पण करून ती अक्षयसमोर स्वतःला चुकीचं समजू देणार नव्हती, कारण तो नाराज झाल्यावर तिला सहन नव्हतं होत. पण आता अंकित तिच्याबद्दल काय विचार करतोय त्याच्याशी तिला काहीच फरक नव्हता पडत. कॉल कट झाल्यामुळे अंकितने जाम डोळे मिटले आणि असं वाटत होतं का रागातच तो त्याच्या हातातला मोबाईल क्रश करून टाकेल म्हणून. रोडच्या दुसऱ्या साईडला अजून एक कार उभी होती, जो त्याच्यात बसून हे सगळं काही पाहत होतं. रमणीक खुरानाने आचलला जेव्हा अंकितला बोलवायला सांगितलं होतं तेव्हापासून आचल त्याला फोन करत होती, पण एक वेळा पण त्याने तिचा कॉल उचलला नव्हता. तिला अंकितवर खूप राग पण येत होता. ती स्वतःचीच समजूत काढत होती की अंकित खूप बिझी असेल किंवा मीटिंगमध्ये असेल. सो आज ती खूप मनापासून सजून धजून तयार झाली होती. खूप सारा मेकअप वगैरे केला होता आणि त्याच्या ऑफिसमध्ये गेली. तिला असं अचानक आलेलं पाहून अंकित किती खुश होईल ना. पण ती जशी ऑफिसजवळ पोचली तसंच तिच्यासमोरून अंकितची गाडी गेटमधून निघाली आणि मग आचल पण त्याच्या मागे मागे जाऊ लागली आणि फायनली त्या दोघांच्या पण गाड्या RKG कॉलेजच्या गेटसमोर उभ्या होत्या. तिला माहिती करून घ्यायची काही गरजच पडली नाही का अंकित इथे नक्की कशाला आला असेल. कुठे अंकित आरुषीसोबत मिळून खेळ तर नाही ना खेळत आहे असं. पण त्या चुडेलने असं कुठलं जादू करून ठेवलं आहे अंकितवर का तो तिला अजून पण सोडायला तयार नव्हता. आचलचं मन तर लगेच होत होता का आता तो कुठे आहे आणि काय करतो आहे. तिला पण जाणून घ्यायचं होतं अंकित तिला किती खरं सांगतो हे तिला पाहायचं होतं. ती फोन करणार तेवढ्यात तिच्या डोक्यात एक विचार आला आणि तिने लगेच तिचे हात थांबवले. अंकितऐवजी तिने दुसऱ्यालाच फोन केला आणि खूप वेळ बोलणं झाल्यानंतर आचलने फोन ठेवला. तिने अंकितकडे पाहिलं. तो अजून पण गाडीला पाठ टेकून उभा होता. त्याला असं नाराज झालेलं पाहून आचल खूप खुश झाली होती. आचलला जास्त वाट नाही पाहायला लागले आणि एक ब्लॅक कलरची गाडी तिच्या गाडीजवळ येऊन थांबली. त्याच्यातून एक खूप सुंदर मुलगी बाहेर आली. आचल तिला बोलली, माझ्या गाडीत बसून बोलूया. ती मुलगी येऊन आचलच्या गाडीत बसली. आचलने गॉगल वरती करत हसत बोलली, कशी आहेस कोमल. कोमलच्या चेहऱ्यावर हसू आले. एवढ्या मोठ्या स्टारला माझी काय गरज आली. आपण तर दोघी एकमेकींना जास्त ओळखत पण नाही आणि मग मला इथे बोलावलंस. कोमल तिला टॉन्ट मारत बोलली. ती आचलला सिम्पली 1-2 वेळा पार्टीमध्ये भेटली होती. तेही हाय हॅलो शिवाय जास्त काहीच बोलणं नव्हतं झालं त्यांच्यामध्ये. सो तिला आश्चर्य वाटत होतं का आचलकडे तिचा नंबर कसा आला. कोमल जसं पण असेल, पण तिला आचल जरा पण आवडत नव्हती. आणि मग आरुषीची प्रॉपर्टी त्यांनी कशी हिसकावून घेतली त्यांच्याबद्दल जवळजवळ सगळ्यांना माहीत झालेलं होतं.
आचलच्या चेहऱ्यावर अजूनच जास्त हसू आलेले होते. हे बघ, मला माहिती आहे का आपण दोघी एकमेकींना जास्त नाही ओळखत, पण पुढे पण ओळखणार नाही म्हणून कशावरून? हे बघ, माझ्याकडं जास्त टाईम नाही आहे, म्हणून तुला जे पण बोलायचं आहे ते लवकरात लवकर बोल. कोमल इरिटेट होत आचलला बोलली. ऐकलं आहे का तुझी फॅमिली तुझ्या लग्नाचा विचार करते म्हणे, आणि मग त्यांना जावयाच्या रूपात जो मुलगा आवडतोय तो म्हणजे अक्षय राठोड आहे. काय हे खरं आहे का? आचलने एकदम आरामात गाडीला पाठ टेकवत बोलली. कोमल पहिल्यांदा चकित झाली, पण मग रागात उत्तर दिलं, दॅट्स नन ऑफ माय बिझनेस. ओ रिअली? तुला काय वाटतंय, तू जे काही करतेस त्याच्याने अक्षयचं मन जिंकणार आहेस आणि मग तो तुला लग्नाला होकार देईल? आचल हसली, पण हे ऐकून कोमलचा राग अजूनच भडकला होता. तुला नाही वाटत का अक्षयपेक्षा तुझ्या बहिणीच्या एक्स बॉयफ्रेंडला तुला साईडला वळवण्यावर जास्त फोकस केले पाहिजे? तुला काय वाटतंय, तू खरंच त्याचं मन जिंकला का? कोमल आचलला टॉर्ट करत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून आचलला खूप राग आला होता. तिच्या चेहऱ्यावर काही वेळ राग आला होता, पण लगेच तिने स्वतःला सावरले. तिला आता कोमलची गरज नव्हती म्हणून कोमलची गरज होती म्हणून कोमलचं कडू बोलणं पण ती गपचूप गिळत होती. त्याच्यामुळे तर मी बोलली तुला माझी गरज पडणार आहे. तुला काय म्हणायचं आहे आत्ता? कोमलने आचलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तुला वाटतं माहीत नाही का तुझं आणि माझं दुश्मन एकच आहे. त्याच्यामुळे मी म्हणते का एकटेच लढण्यापेक्षा आपण दोघी सोबतच तिचा सामना करूया. कोमलला काहीच समजत नव्हतं का आचलला काय म्हणायचं आहे ते. ती कारच्या दरवाजाकडे पाहत म्हणाली, माहिती नाही तुला काय म्हणायचं आहे? सरळ सरळ सांग ना, नाहीतर मी इथून चालले आहे. थांब. बोलत आचलने कोमलचा हात पकडला. तिला थांबवलं. तिने तिच्या बॅगमधून एक पेन ड्राईव्ह काढला आणि कोमलला दिला. हे घे, तुझ्या मोबाईलमध्ये लाव आणि बघ. ज्याच्याने आधी एक नजर याला तर बघ ना. जाण्याच्या आधी तो पेन ड्राईव्ह पाहिल्या तिच्या डोळ्यात राग आला. आचलला तर हेच तर पाहिजे होतं ना. हे कालचे तर फोटो होते जेव्हा अक्षय आणि आरुषी एका क्लासरूममध्ये बंद होते. याच्यात जवळजवळ सगळे हालचाल क्लिक केलेल्या होत्या. अक्षयचा शर्ट काढणं, आरुषीच्या जवळ तिचा हात पकडून स्केच ड्रॉ केलेला, एवढंच नाही तर तो तिला किस करताना पण एक फोटो घेतलेला होता. तुला हे फोटो कुठून भेटले? तिने आचलकडे पाहत बोलली. तिला रागात पाहून आचल मनातच खूप खुश होती. तिने आचलच्या क्लासमेट सोबत मिळून हे फोटो काढलेले होते. त्यांना पैसे देऊन हे सगळे केलेले होते, कारण त्यांच्या मदतीने ती 24 तास आरुषीवर लक्ष ठेवू शकेल. खरं तर तिने हे काम स्वतःच्या सेफ्टीसाठी केलेले होते, कारण तिला वाटत होतं का अंकित अजून पण तिच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतोय, पण यांच्यात तिच्यासमोर दुसरंच काही उघड झाले. ती आरामात बोलली, तुला बाकी काय करायचं आहे? तू कामाशी मतलब ठेव ना. तुला का जाणून घ्यायचं आहे का मी हे फोटो कसे घेतलेत ते? खरं तर तुला याचा फरक पडला पाहिजे का आरुषी अक्षयला जवळ करण्याचा प्रयत्न करते. तो अक्षय ज्याच्यासोबत तू लग्न करायचे स्वप्न पाहतेस. हे तू काय बोलतेस? कोमल परेशान होत बोलली.
तुला नाही माहिती का आरुषी आजकाल कॉलेजच्या हॉस्टेलला पण नाही राहत, हे पण तेव्हा जेव्हा तिच्याकडे राहण्यासाठी घर पण नाही. तर मग असं नाही होऊ शकत का ती अक्षयसोबत? कोमलला आता राहवलं नाही गेलं आणि ती बोलली, नाही, असं कधीच नाही होणार. अक्षयचं टेस्ट एवढा पण खराब नाही का तो त्या भिकारी मुलीसोबत जवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि तिच्यासोबत त्याच्या घरात राहील म्हणून. हे ऐकून आचलच्या चेहऱ्यावर एक मोठा हसू आला आणि तिने तो फोटो कोमलच्या पुढे करत, ज्यामध्ये अक्षय आरुषीला किस करणार होता, आणि हळूच बोलली, आणि ही गोष्ट खरी असली. मग कोमलचा चेहरा आता पांढराच पडला होता. आचल वाकडे तिकडे तोंड करत म्हणाली, आता तूच ठरव, तुला काय करायचं आहे ते. तुला वाटलं तर तिला अद्दल घडवण्यासाठी मी तुझी मदत करू शकते. कोमलने तिच्याकडे पाहिलं आणि बोलली, आणि तुला माझी मदत करायची आहे. माझी का मदत करायची आहे? कारण त्या फालतू आरुषीचं मन एकाच माणसाने कुठं भरतंय. तुझ्या अक्षयसोबतच माझ्या अंकितला पण फसवून ठेवलंय तिने. त्याच्यामुळे मी बोलली होती का आपल्या दोघींचं दुश्मन एकच आहे. जरा आपण दोघींनी सोबत तिला अद्दल घडवली तर आपण दोघी पण फायद्यात राहू. आचल दात करडत तिला उत्तर देत म्हणाली. कोमलच्या डोळ्यासमोर कालच्या सगळ्या गोष्टी एक एक करून यायला लागल्या होत्या. कसं आरुषीला वाचवण्यासाठी अक्षयने तिला जमिनीवर धक्का दिला आणि क्लासमध्ये येऊन सगळ्यांसमोर कोमलला रिजेक्ट केलं आणि आरुषीला सोबतच एका क्लासमध्ये घेऊन गेला. जसं जसं तिला हे सगळं आठवत होतं तसं तसं तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने आचलकडे पाहिलं आणि बोलली, बोल, आत्ता काय करायला पाहिजे मी? फायनल एक्झामसाठी आत्ता फक्त 1 हप्ता बाकी होता म्हणून आरुषी पहिल्यापेक्षा जास्त बिझी झाली होती. तिला आता कॉलेज करून जॉब पण करायला लागत होतं आणि सोबतच घरी येऊन जेवण बनवणे, बाकीचे कामं पण करणे. संध्याकाळपर्यंत काम करत करत ती खूप थकून जायची. अक्षयला हे सगळं समजत होतं म्हणून त्याने बरंच तिचं काम कमी केलेलं होतं. कोणी सांगितलं होतं तुला तुझ्या या छोट्या छोट्या खांद्यांवर एवढे ओझे घ्यायला? जेवढे होईल तेवढेच करायचं ना. आजकाल बाहेरची काही कामं असली तर तो दुसऱ्या स्टाफला सांगून ते करून घ्यायचा, कारण आरुषीला एक्स्ट्रा मेहनत नको करायला म्हणून. रोज रात्री आरुषी काम करून फ्री झाली का अक्षय तिला आपण स्टडी रूममध्ये बोलून घ्यायचा. तिथे तो तिला तिच्या बुक्समधून काही इम्पॉर्टंट पॉईंट्स काढून द्यायचा आणि रिवाईज करायला सांगायचा. आरुषीला हे सगळं सुरुवातीला पाहून खूप आश्चर्य वाटलं होतं. मला नाही वाटत का तू माझी पूर्ण इज्जत मातीत मिळवावी म्हणून तुझी मदत मी फक्त याच्यासाठी करतोय का तू ॲटलिस्ट पास तरी झाली पाहिजे. याला काही वेगळं समजायची गरज नाही. हा दिवस लवकरच संपायला लागले होते. शेवटी एक्झामचे दिवस आलेच. जसं की खात्री होती आरुषीचे सगळे पेपर चांगले गेले होते. फायनली तिला आता खूप बरं वाटत होतं, कारण चांगला अभ्यास करून तिला सगळे प्रश्न सोपे वाटत होते. आणि मग अक्षयने जे पॉईंट सांगितले होते त्याच्यातून निम्मे पॉईंट आलेले होते. ह्या एक्झाम पास करून
ती आता पुढच्या वर्षाला ॲडमिशन घेणार होती. त्याच्यात खूप काही टफ होणार होतं. एक्झाम संपल्यावर सगळे स्टुडंट क्लासरूममध्ये जमा झाले होते, कारण तिथे त्यांना पुढच्या भविष्यासाठी गाईड करणार होते. पण मग थोड्याच वेळात क्लास संपला. सगळे स्टुडंट आत्ता जाणारच होते. तेवढ्यात कोमल आपल्या जागेवर उठून समोर येऊन उभी राहिली. अचानक तिला पाहून बाकीचे स्टुडंट चकित झाले आणि मग पूर्ण क्लासला थांबण्याचा इशारा करत बोलायला सुरुवात केली. ऑल माय क्लासमेट्स, इथे असलेले सगळे स्टुडंट वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि सगळे पण खूप टॅलेंटेड आहेत. मी खरंच खूप नशीबवान आहे का मला सगळ्यांसोबत वेळ घालवायला मिळाला. मी खरंच देवाला थँक्स बोलते का तुम्ही सगळे माझे क्लासमेट्स आहेत. पण वाईट का पहिल्यासारखं आत्ता एक्झाम संपल्यावर आत्ता तसा वेळ नाही भेटणार. त्याच्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना एक छोट्या गेट टुगेदर पार्टीसाठी इन्व्हाइट करते. ह्या पार्टीचा सगळा खर्च मी माझ्याकडून देणार आहे आणि कोणाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही. माझ्याकडून एक लहान भेट आहे असं समजून घ्या. क्लासमधील काही स्टुडंट तिच्या बोलण्याने खूप खुश झाले होते. शिट्ट्या आणि टाळ्या वाजू लागले होते. सगळ्यांना माहीत होतं का कोमल किती श्रीमंत आहे. ती जर कधी आपल्याला पार्टी देते म्हटल्यावर ही पार्टी साधीसुधी नसणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना पैसे खर्च नव्हते करायला लागणार. काय, आपण सगळे बारमध्ये पण जाऊ शकतो का? मागून एका स्टुडंटने विचारलं. हो, का नाही, जेवण झाल्यावर जाऊ शकतो, कोमल स्माईल करत म्हणाली. काय, ही पार्टी 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे का? आता दुसरा स्टुडंट उभा राहून विचारत म्हणाला. ऑफकोर्स, मला अपेक्षा आहे का तुम्ही नक्कीच येशाल म्हणून. हे होऊ शकतं का येथील काही लोकांसोबत पास्टमध्ये माझे रिलेशन चांगले नसतील, पण तरी मला अपेक्षा आहे इथे असलेले सगळे स्टुडंट माझ्या पार्टीत नक्कीच येतील म्हणून. कोमलने ही गोष्ट खास करून श्रावणी, पूजा आणि आरुषीकडे पाहत म्हटली होती. पूजा हळूच वाकून आरुषीच्या कानात बोलली. आता ही चालू आयटम नक्की काय करणार आहे? आरुषीने जास्त लक्ष न देता बोलली. आपल्याला काय करायचं आहे तसं, पण मी तिच्या पार्टीत नाही जाणार. समजू शकते तसं, पण आपल्या आणि तिच्या 36चा आकडा आहे. अचानक तिचं एवढं हृदय परिवर्तन मला पचू नाही राहिला ग. पूजा तिच्याकडे पाहत म्हणाली. अरे नाही यार, मला घरी जाऊन अजून जेवण बनवायला लागणार ना. पूजा तिच्याकडे पाहतच राहिली आणि बोलली. म्हणजे तुला हे म्हणायचं आहे का तुला घरी जाऊन तुझ्या नवऱ्याला जेवण बनवायचं आहे म्हणून तू हिच्या पार्टीत नाही येत आहे का? एक काम कर ना, त्याला आताच्या आता फोन करून सांग का तुला 1 दिवसासाठी घरच्या कामांपासून सुट्टी पाहिजे आहे म्हणून. चल ना, आज ह्या आयटमच्या फ्रीच्या पार्टीत जाऊन जरा मज्जा मारून येऊया, आरुषी पूजाला मारत म्हणाली. मला वाटलं नव्हतं का तू पण कोमलला पसंत नाही करत, त्याच्यामुळे माझ्यासोबत तुम्ही पण पार्टीला जायला नकार देशाल. तेवढ्यात श्रावणी तिच्या डोक्याला मारत म्हणाली. मला कधी कधी वाटतं का तू खरंच मूर्ख आहेस, ते पण मोठीवाली. तुला जरा पण आयडिया नाही का हिच्यासारख्या मुलीला कसं हँडल करायचं ते. इकडे अक्षयने इन्व्हेस्टमेंट पेपर
इन्व्हेस्टमेंट पेपरवर साईन केल्या आणि मिस्टर जाधव यांच्याकडे दिली. मिस्टर जाधवांनी एक वेळा पाहिले आणि खूप खुश झाले. मिस्टर राठोड, RKG कॉलेजच्या सगळ्या स्टुडंट आणि स्टाफकडून मी तुमचा खूप आभारी आहे. आपल्याला नाही माहिती, पण तुम्ही सगळ्या स्टुडंटवर खूप मेहरबानी केलेली आहे. मिस्टर जाधव खूप खुश होत बोलले. जेव्हापासून आरुषीने स्केचचा कांड केला होता ना, तेव्हापासून मिस्टर जाधव यांचा BP कधी हाय तर कधी लो होत होता. त्यांना माहिती झालं का आरुषीने तो स्केच दिलाच नाही तर त्यांना खूप टेन्शन आलेलं होतं. त्यांची लायब्ररीबद्दलची स्वप्न तुटायला लागली होती. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.